मंडळी नमस्कार। सध्या विधानसभा निवडणुकीची सध्या तयारी नसली तरी आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये नुकत्याच चिखली मतदारसंघात आजी आणि माजी आमदारांमध्ये वाद पेटला आहे। त्यातल्या त्यातच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेले वक्तव्य हे आज सनसनीखेज असल्यामुळे विरोधी गटामध्ये मोठं तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले आमदार संजय गायकवाड हे बुलढाणा जिल्ह्याचा विकास करीत असले तरी ते विविध वक्तव्याच्या माध्यमातून नेहमी चर्चेत असतात आणि सत्तेत असताना सुद्धा त्यांनी केलेल्या उपोषणाच्या त्या घोषणेला सर्वतोपरी चर्चेचा विषय ठरला असला तरी आज त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे विदेशी दौऱ्यावर असताना चर्चेदरम्यान आरक्षणावर जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याला अनुसरून चक्क खासदार राहुल गांधी यांची जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस देईल असं वक्तव्य करून दिल्याने खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि देशाचे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून त्या राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व करणारे राहुल गांधी आज केंद्रात विरोधी पक्षनेते आहे। भाजपा सारख्या सत्ताधाऱ्या पक्षांना वेठीस धरणारे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विप्रहास हा संपूर्ण महाराष्ट्रासह भारतामध्ये विविध ठिकाणी नोंदवला गेला असला तरी या वक्तव्यावर विधान करण्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात असलेले बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा आपल्या या वक्तव्यातून चर्चेत आले आहे। मंडळी, राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप असावेत परंतु त्यालाही काही मर्यादा असाव्यात। या मर्यादा उलगडल्या असल्याचं काँग्रेसच्या काही नेत्यांकडून बोलल्या जात आहे। आज केलेलं वक्तव्य हे पूर्णतः न ऐकता ते आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्याचा विषय मांडण्याचा प्रकार भाजपाच्या वतीने व मित्र पक्षांच्या वतीने राज्यात सुरू असल्याचं अनेक ठिकाणी चर्चेला जात आहे। तर संजय गायकवाड यांनी पुन्हा खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात केलेले वक्तव्य हे नक्कीच आगळं वेगळं संतप्त वातावरण निर्माण करण्यास असल्याचं बोलल्या जाऊ लागलं आहे। नुकतेच या मतदारसंघामध्ये विशेषतः बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या पूजनासाठी व माहिती घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दिनांक 19 तारखेला बुलढाणा येथे येणार असल्याचे संकेत आहेत आणि यावेळी संजय गायकवाड यांच्या वतीने केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होऊन विरोधी गटातील महाविकास आघाडी ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक काँग्रेस गटातून अनेकांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत, त्यावर अनेकांनी आपले मत नोंदवले आहे आणि संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। याकरिता प्रदेश सचिव असलेल्या काँग्रेसच्या जयश्रीताई शेळके यांनी सुद्धा यावर निषेध नोंदवत आपलं मत मांडलं असून संबंधिताला गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तरी याचे पडसाद होऊ घातलेल्या विधानसभेवर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा जोमात रंगू लागली आहे। आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना आरक्षणाच्या या मुद्द्यावर संजय गायकवाड यांचं वक्तव्य हे नक्कीच खळबळजनक असून काँग्रेसचा एक नेता अशा पद्धतीची भाषा वापरू शकतो का अशाही चर्चा अनेक राजकीय तज्ञांकडून चर्चेला जाऊ लागल्या आहेत। पुरोगामी विचारधारेचा हा भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर असलेलं संविधान आणि त्या संविधानाचा आधार घेत काँग्रेसने यावेळी भाजपा महायुतीला नाकीनऊ आणण्याचं काम केलं असलं तरी
या काँग्रेस पक्षाच्या या नेत्याकडून असं वक्तव्य झालेलं नाही, परंतु भाजपा आणि मित्र पक्षांच्या वतीने त्याचा विपर्यास करत हे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचं काम होत आहे आणि राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचं महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी सांगितलं आहे। तरी संजय गायकवाड यांनी केलेलं हे वक्तव्य खळबळजनक असून या वक्तव्याबाबत संपूर्ण राज्यासह देशभरात काँग्रेस प्रेमी व महाविकास आघाडी इंडिया गठबंधन याच्या वतीने आंदोलने छेडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी याबाबत महायुती व भाजपा या संदर्भात काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी संतोष पिंगळे आणि हे झालेल्या घटनेवर मी माझं मत मांडलं। आपल्याला हे माझं मत आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहित करण्यासाठी या पुढेही व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मला ऐकून घेण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद।